पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर इथं यादवकालीन बारव आणि त्या शेजारील दर्ग्यावरून निर्माण झालेला वाद अधिक तीव्र होताना दिसतोय। यादवकालीन बारववर वक्फ बोर्डाची मालकी लागल्यानं वाद निर्माण झालाय। तिथल्या दर्गा अनधिकृत असल्याचा आरोप काही हिंदुत्ववादी संघटनांकडून केला जातोय। त्यातच ईदच्या पार्श्वभूमीवर वक्फ बोर्डानं बकरी ईद निमित्तानं बारव शेजारील दर्ग्यामध्ये नमाज पठण करायला परवानगी दिलेली होती। हिंदुत्ववादी संघटनांकडून इथं हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली। या मोर्चात आमदार महेश राणके आणि आमदार संग्राम जगताप सहभागी होणार होते। त्यामुळे मंचर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊन पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं होतं। पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरामध्ये काल सायंकाळपासूनच तणावाचं वातावरण आहे आणि त्याला कारणीतच आहे। मंचर शहरामध्ये जी यादवकालीन बारव आहे आणि या बारवच्या शेजारी जो दर्गा आहे या संपूर्ण परिसरावरती वक्फ बोर्डाने आपला मालकी हक्क सांगितला होता आणि याच मालकी हक्कावरून हिंदुत्ववादी संघटना आणि मुस्लिम संघटनांमध्ये गेले काही दिवसांपासून वाद सुरू आहे। त्यातच आज ईद असल्यामुळे ही जी मंचरमधील यादवकालीन बारव आहे या यादवकालीन बारवच्या शेजारी जो दर्गा आहे या दर्ग्यामध्ये नमाज पठण करण्यासाठी वक्फ बोर्डाने परवानगी दिली होती। तर दुसऱ्या बाजूला हिंदुत्ववादी संघटनांनी सुद्धा या ठिकाणी आमदार महेशदादा लांडगे, आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी या यादवकालीन बारवेच्या मालकी वादावरून मंचर शहरामध्ये मोर्चाचं हिंदुत्ववादी संघटनांच्या मोर्चाचं आयोजन केलं होतं। ईदचा सण आणि त्यातच हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा यामुळे वातावरण तणावपूर्ण झालं होतं। मात्र पोलिसांनी योग्य वेळी मध्यस्थी करून दोन्ही समाजामध्ये जो आहे समेट घडवलेला आहे। जी यादवकालीन बारव आहे त्या बारवपाशी जो दर्गा आहे त्या दर्ग्यामध्ये नमाज पठण न करण्याची भूमिका या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी घेतली आहे। तर हिंदुत्ववादी संघटनांनी जो मोर्चा आयोजित केला होता तो मोर्चा सुद्धा आता स्थगित करण्यात आला आहे। असं असलं तरी काल सायंकाळपासूनच मंचर शहराला अगदी छावणीचं स्वरूप आलंय। आता सुद्धा आपण पाहू शकताय हे मंचर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि या चौकामध्येच मस्जिद आहे आणि या मस्जिदीच्या बाहेर या चौकाच्या बाहेर आपण पाहू शकताय मोठ्या संख्येने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। सध्या तरी हा जो तणाव आहे हा तणाव निवळल्याचं वातावरण आहे। दिवसभरात काही घटना घडतीये का हे पाहावं लागेल। आज ईदचा नमाज सकाळी अदा झालाय आणि त्याचबरोबर मुस्लिम बांधव त्यांच्या पद्धतीने ईद सण साजरा करतायत। तर हिंदुत्ववादी संघटनांनी सुद्धा मोर्चा रद्द केल्यामुळे मंचर शहरामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। मंचर शहरात जरी सध्या तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत असली तरी पोलिसांनी मात्र या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवलाय। त्यामुळे आज दिवसभरात याबाबत काही होतं का हे पाहावं लागणार आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, मंचर, पुणे।